तर हर हर महादेव मित्रांनो, आज आपण जाणार आहे मिरज मधून 12 ज्योतिर्लिंगपैकी एक असलेल्या पुण्यातील भीमाशंकर मंदिरला। आणि ही यात्रा मी फक्त आणि फक्त 2000 रुपये मध्ये करणार आहे। आता तुम्ही ही यात्रा 1500 रुपये ते 2000 च्या रेंज मध्ये सुद्धा करू शकता। मित्रांनो, या मंदिरला जाण्यासाठी आपली बाईक, रेल्वे, बस किंवा प्रायव्हेट 4 व्हीलर ने सुद्धा तुम्ही जाऊ शकता। आता मी निघालोय ट्रॅव्हल बसने। मिरज मधून 11:30 च्या दरम्यान ही बस निघणार आहे आणि पहाटे 4 वाजता पुण्यातील स्वारगेट मध्ये मला ड्रॉप करणार आहे। चला तर भेटूया मग सकाळी आपण। हे बघू शकता मित्रांनो, सकाळचे 4:30 वाजलेत आणि मी पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराज नगर बस स्टँड मध्ये। आता इथून मला भीमाशंकरला जाण्यासाठी बस मिळणार आहे, त्यातच मला ही बस मिळालेली आहे। इथे मित्रांनो, भीमाशंकरला जाण्यासाठी प्रत्येक अर्ध्या तासाने बस किंवा तुम्हाला प्रायव्हेट गाड्या सुद्धा मिळणार आहेत व पुण्यातून भीमाशंकर फक्त 110 किलोमीटर आहे। तर मित्रांनो, आपण 110 किलोमीटरचा प्रवास करून आता पोहोचलो आहे भीमाशंकर बस स्टँड मध्ये। इथे जर तुम्ही सकाळ सकाळी आला असाल तर फ्रेश सुद्धा होऊ शकता व बस स्टँडच्या शेजारीच राहण्याची सुद्धा सुविधा आहे व इथे तुम्हाला 500 ते 1000 रुपयाच्या रेंज मध्ये रूम सुद्धा मिळणार आहे। चला तर मग आता आपण जाऊया मंदिराकडे। हे बघू शकता, भरगच्च असं मार्केट आहे। इथे तुम्हाला भरपूर असे स्टॉल सुद्धा आहेत। इथे तुम्ही खाण्यासाठी नाश्ता व लहान मुलांसाठी खेळणी व पूजेचे साहित्य सुद्धा खरेदी करता येणार आहे। तर मित्रांनो, मंदिराकडे जाता जाता थंडगार असा उसाचा रस प्यायची इच्छा झाली आणि मस्तपैकी उसाचा रस पिला। चला तर जाऊया परत एकदा मंदिराकडे। परत मंदिराकडे जाताना अनेक स्टॉल वरती तुम्हाला इथे खरेदी करता येणार आहे व मिठाई तर अनेक स्टॉल तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत। आणि जर मित्रांनो तुम्ही इकडे मंदिराला आला असाल तर मिठाई इथली एकदा नक्की ट्राय करा। ही मिठाई खायला एक नंबर क्वालिटी आहे। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे मंदिर परिसरामध्ये। इथून आपण जातोय दर्शन रांगेकडे। हे बघू शकता मित्रांनो, इथं गर्दी ढीग आणि इथं मित्रांनो तुम्ही ऐनवेळी जर आलात तर तुम्हाला 2 ते 3 तास नक्की लागणार आहेत। आणि तुम्ही जर श्रावण महिन्यामध्ये किंवा महाशिवरात्रीला किंवा सुट्ट्यांमध्ये जर आला असाल तर तुम्हाला कमीत कमी 6 ते 10 तास दर्शनासाठी लागणार आहेत। मला तर इथं खचून 3 तास लागले। हे बघू शकता, मंदिर खूप छान व सुंदर आकर्षक असं मंदिर आहे। या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे तुम्हाला मंदिरातील आतले काही दाखवू शकत नाही। मित्रांनो, या मंदिरामध्ये शिवलिंगला हात लावून गाभाऱ्यामध्ये जाऊन तुम्हाला दर्शन घेता येणार आहे। माझंही खूप छान व सुंदर असं मला जसं हवं होतं तसं दर्शन झालेलं आहे। जर मित्रांनो तुम्ही अभिषेक करणार असाल तर या मंदिरामध्ये अभिषेक ही करू शकता व दुपारी 12, 3 व सायंकाळी 7:30 वाजता सुंदर अशी आरती सुद्धा अटेंड करता येणार आहे। तर अशा तऱ्हेने आपलं सुंदर असं दर्शन झालेलं आहे। चला तर मग आज मी तुमची रजा घेतो। परत भेटूया नवीन एका अशाच ठिकाणी। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। हर हर महादेव।